देशातलं सर्वात मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन जे दिल्लीमध्ये झालं होतं ते 378 दिवस चाललं होतं। ते 378 दिवस चाललेल्या आंदोलनामध्ये 700 शेतकरी हे त्यावेळेला शहीद झाले होते। आणि आंदोलन कशा करता होतं? आंदोलन होतं 3 कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये। जे 3 कृषी कायदे संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाने मंजूर करून घेतले होते। कुठल्याही शेतकरी संघटनेसोबत चर्चा न करता, कुठल्याही शेतकरी प्रतिनिधीसोबत चर्चा न करता मोदी साहेबांनी 3 कृषी कायदे केवळ आपल्या बहुमताच्या ताकदीवर, बहुमताच्या आधारावर संसदेमध्ये पारित करून घेतले। परंतु ज्या वेळेला देशातल्या शेतकऱ्यांना मोदी साहेबांचा आणि भारतीय जनता पक्षाचा कट कारस्थान लक्षात आलं की जर हे 3 कृषी कायदे जर अंमलात आले तर या देशातला शेतकरी आणि या देशातली शेती ही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा या देशातले सर्व शेतकरी हे दिल्लीच्या बॉर्डरवर जमा झाले। 378 दिवस आंदोलन चाललं, 700 लोक शहीद झाले। आणि जे मोदी कोणासोबत झुकत नव्हते त्या मोदींना झुकवण्याचं काम जर या देशामध्ये सर्वात पहिले जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे या देशातल्या शेतकऱ्यांनी केलं, आपण लक्षात घ्या।